That's what they were working on there. Something was happening. Let's explain somebody नंबर आणि गुगल मीट वर आलता आम्ही गुगल मीट वर काही 150 नको होते मी त्याच्यात ते हेच म्हणाले की तुम्हाला काय वाटतं तर मला एकच वाटतं की त्यांनी याच्यामुळे उपोषण करू टाकले आता सगळ्यांनी विनंती केली आहे कारण आपल्याला काय बनवलं नाही प्रत्येक माणूस होता आणि मी म्हणतो पूर्वीच्या लोकांना ठीक होतं नाही आता दादा इन्शुरन्स अनेक गोष्टी त्यांना डेव्हलपमेंट नाही ते सोपं पण नाही पण तुम्ही चार्जशीट वाचली तुम्हाला कळेल चार्जशीट. अंजली दमानिया अचानकपणे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यांच्यासोबत धनंजय देशमुख सुद्धा होते. तिघांमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण ते संतोष देशमुख हत्या प्रकरण याविषयी चर्चा झाल्या. तिघांच्या या अचानक भेटीने चर्चाही रंगली. जरांगेंच्या घरी ही भेट का झाली असे प्रश्नही पडले. अंजली दमानिया या जालन्यात आल्या होत्या. जालना सहकारी साखर कारखान्याबाबत शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या त्यासाठीच अंजली दमानिया जालन्यात आल्या होत्या. त्यावेळी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी जरांगेंची भेट घेतली. देशमुखच्या खून प्रकरणामध्ये ताकदीनं काम करतात त्या संदर्भात तुमची चर्चा झाली का? नाही आम्ही पूर्ण तर याच्या पुढे दिशा कशी द्यायची याच्यावरही चर्चा झाली कारण आताच्या घटकेला मला त्या चार्जशीटमध्ये मला ते सगळंच्या सगळं अर्धवट वाटतंय. जसं आपण बघितलं की पहिल्या ज्या 2 जणांच्या ज्या त्यांनी स्टेटमेंट्स माध्यमाला दिल्या आणि त्यानंतर त्या सुदर्शन घुळेचं जे स्टेटमेंट होतं ते जेव्हा माध्यमांपुढे आलं मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं. कारण त्याच्यात खुनानंतर पुढे काय झालं, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, त्याला तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही, काही म्हणजे कुठे राहिला, भिवंडीला कसे गेले, ते पुण्यात कसे पोचले, त्याच्यात चकार शब्द सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं नाहीये. तर पोलिसांनी असं अर्धवट स्टेटमेंट का घेतलं आणि जे मी मागे म्हटलं होतं की जे 10 लोक आहेत ज्यांना सहआरोपी करणं गरजेचं होतं ते आज तगायत झालेले नाहीये. हे सगळे आपल्याला दिसलेत, व्हिडिओवर दिसलेत, ते राजेश पाटील दिसलेत, ते प्रशांत महाजन दिसलेत. हे सगळं असताना सुद्धा त्या कोणालाच मग ते शिवलिंग मोराळे असो, बालाजी तांदळे असो, असे असंख्य लोक आहेत, डॉक्टर वायबसे असो, कोणालाही सहआरोपी केलेलं नाहीये. कारण ह्या सगळ्यांना सहआरोपी केलं तर यांचे दागेदोरे ते स्ट्रेट धनंजय मुंडेपर्यंत जातात. म्हणून हे मुद्दाम केलं गेलं नाहीये. तर अशा अमुक मागण्या ज्या आहेत त्या प्रकर्षाने झाल्या पाहिजेत. हे देखील मी वारंवार माझं आणि धनंजयचं बोलणं होतं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनाही वाटतात, मलाही तेच वाटतं आणि या सरकारला का वाटत नाही हाच प्रश्न मनात पडतो. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे मनोज जरांगे आणि अंजली दमानिया हे 2च अराजकीय व्यक्ती आहेत. दोघे राजकीय गोष्टींचा विचार न करता या प्रकरणात बोलत असतात. आज अचानक त्यांनी भेट घेतल्याने चर्चा रंगली होती. मात्र ही भेट विचारपूस करण्यासाठीच होती. अंजली दमानियांचं जालन्यात येण्याचं मूळ कारण वेगळं होतं. 2 वर्षापूर्वी जालना सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने सील केलेली आहे. या कारखान्याच्या जमिनीवरून जालना नांदेड समृद्धी महामार्ग नेण्यास शेतकऱ्यांनी विरोध केलाय. आज अंजली दमानिया या रामनगरच्या दौऱ्यावर होत्या. तिथे त्यांनी याचीच पाहणी केली आणि या निमित्तानेच दमानिया यांनी मनोज जरांगे यांची भेटही घेतली. त्यामुळे ही भेट पूर्वनियोजित होती असंच बोललं जाते. या भेटीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.